भारताच्या इतिहासात फक्त राजे महाराजांचा नाही, तो जंगलात राहणाऱ्या निसर्गाची एकरूप झालेल्या आदिवासी समाजाचाही आहे. त्या इतिहासात 2 धाडसी बहिणींचं नाव तेजाने चमकतं, ती म्हणजे फुलो मुर्म आणि झानू मुर्म. मित्रांनो नमस्कार, माझ्या या लावणी क्वीन ऑफिशियल चॅनलमध्ये. आणि मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ज्या काळामध्ये इंग्रजांची सत्ता भारतावर पसरत होती त्या काळात संताल समाजातील या ज्या 2 बहिणी होत्या त्यांनी अन्यायाविरुद्ध एकदम मोठा अग्नीसारखा उठाव केला. ही कथा आहे त्या धैर्याची, त्यांच्या स्वाभिमानाची आणि इतिहासात कोरलेल्या त्यांच्या या पराक्रमाची. झानू मुर्म आणि फुलो मुर्म या 2 बहिणींची. झारखंड बिहारच्या दाट जंगलामध्ये संताल समाज राहत होता. निसर्ग, मेहनत आणि साधं जीवन हेच त्यांचं धन असायचं. त्यांना ना पैसा ना सत्ता या कोणत्या गोष्टीशी ते परिचित होते. पण जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी फक्त जमिनीच नाही तर त्या लोकांचं स्वातंत्र्य होतं ते सुद्धा हिसकावून घेतलं होतं. जमीनदार, सावकार आणि इंग्रज अधिकारी संताल लोकांवर एकदम अत्याचार करू लागले. जमीन हिसकावली जात होती, अन्यायाविरुद्ध कर लावले जात होते आणि स्वाभिमान रोज तुडवला जात होता. म्हणजे असे अनेक वेगवेगळे अत्याचार इंग्रज त्या संताल समाजावर करत होते आणि त्यांना जगण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. या अन्यायाच्या ज्वालामुखीतून जन्म झाला एका मोठ्या उठावाचा. त्याला संताल बंड म्हणतात. आणि त्यामध्ये 2 बहिणींनी शपथ घेतली. त्या संताल समाजात जन्मल्या पण धाडसी बहिणी फुलो आणि झानू. मित्रांनो, लहानपणापासूनच त्यांनी आपल्या लोकांवर होणारा जो अन्याय होता, जो अत्याचार होता तो त्यांनी पाहत आलेल्या होत्या. जमीन लुटली जात होती, लोकांना गुलाम बनवलं जात होतं आणि त्या गुलामगिरीत दिवसेंदिवस ते जगत होते. एक दिवस त्या दोघी बहिणी म्हणाल्या, आम्ही शांत बसणार नाही, आम्ही लढू आपल्या लोकांसाठी, आपल्या जंगलासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी. त्या दिवसापासून त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त जळत होता स्वातंत्र्याचा जाज्वल्य अग्नी. त्यानंतर 1855 साली संताल समाजामध्ये एक मोठी बंडाची ठिणगी पडली. हजारो आदिवासी लोक अन्यायाविरुद्ध उभे राहिले. पुरुषांसोबत महिलाही खांद्याला खांदा लावून लढत होत्या. त्यात सर्वात पुढे होत्या फुलो आणि झानू मुर्म. त्यांच्या हातात तलवार होती आणि हृदयात स्वाभिमान होता. एक दिवस इंग्रज सैनिकांनी संताल गावावर हल्ला केला. गोळ्या, बंदुका, तलवारी, सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं होतं. एकदम सगळे लोक घाबरले होते आणि जो जास्त त्याचा जीव घेऊन पळत होतं. पण त्या 2 बहिणी विजेसारख्या रणांगणात उतरल्या. आदिवासी वीरांगना म्हणतात त्यांना. त्या दिवशी फुलो आणि झानू यांनी अनेक इंग्रज सैनिकांना मारलं, त्यांचा पराभव केला. त्यांच्या धैर्याने संपूर्ण समाजाला प्रेरणा मिळाली. जंगल दणाणून गेलं. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य. लढाई खूप कठीण होती. इंग्रजांकडे आधुनिक शस्त्र होती पण आदिवासी लोकांकडे धैर्य आणि आत्मसन्मान होता. फुलो आणि झानू शेवटपर्यंत लढत राहिल्या. त्यांनी स्वतःचा जीव दिला पण गुलामी स्वीकारली नाही. त्यांच्या बलिदानाने इतिहासात एक अमर अध्याय लिहिला गेला. आजही झारखंड आणि बिहारमध्ये लोक त्यांच्या कथा अभिमानाने सांगतात. फुलो आणि झानू फक्त 2 बहिणी नव्हत्या, त्या होत्या स्वाभिमानाची ज्वाला, धैर्याची मूर्ती आणि आदिवासी समाजाचा अभिमान. त्यांनी शिकवलं, ज्यांच्याकडे धैर्य आहे त्यांच्याकडे स्वातंत्र्य मिळवण्याची ताकद आहे.
मित्रांनो, इतिहास मोठ्या राजांच्या कथा लिहिल्या गेल्या, पण जंगलातल्या या दोन बहिणींनी आपल्या रक्ताने स्वातंत्र्याची कथा लिहिली. चला आज आपण त्यांना नमन करूया मनापासून. त्यांच्यासारखं त्यांच्या या लढाईपासून आपण सुद्धा काहीतरी प्रेरणा घेऊया आणि आपण सुद्धा समाजासाठी लढूया. फुलो मुर्मू आणि झानू मुर्मू या आदिवासी वीरांगनांना, संताल समाजातील दोन शूर बहिणी, आणि त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, जंगलातील त्या दोन ज्योती आजही विझलेल्या नाहीत. त्या म्हणजे फुलो मुर्मू आणि झानू मुर्मू, ज्यांनी आपल्या धैर्याने दाखवून दिलं की स्वातंत्र्य हे कुणाच्या दानाने मिळत नाही, ते जिंकावं लागतं आपल्या जिद्दीने, आपल्या रक्ताने. त्यांचा संघर्ष हा फक्त भूतकाळ नाही, तो आजही आपल्या विचारांमध्ये जिवंत आहे. जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा त्या दोन बहिणींचा आवाज आपल्याला सांगेल, उठा, लढा आणि स्वतःचा हक्क मिळवा. चला आपण सर्वजण या महान आदिवासी वीरांगनांना मनापासून नमन करूया. आणि जर तुम्हाला अशा प्रेरणादायी कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एका प्रेरणादायी कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वाभिमान जपा, इतिहास जाणून घ्या आणि प्रेरित राहा.